गो आपण जो बेमुदत संप करतो त्याच्या मागचं कारण असं आहे की शासनानं जे प्रायव्हेट वेटरनरी कॉलेज चालू करायचा जो मुद्दा आता उठवलेला आहे, तर तशी सध्या तरी महाराष्ट्रात प्रायव्हेट वेटरनरी कॉलेज चालू करण्याची काही गरज नाही आहे. कारण तेवढं आपल्या महाराष्ट्रात मुबलक असं मॅनपॉवर आपल्याकडे वेटरनरी डॉक्टर्सचं आहे. त्यामुळे हे जे सरकारनं घाट घातला आहे ते फक्त कोणातरी लोकांचे खिसे भरण्यासाठी हे कॉलेज सुरू करतायत, असा हा घाट आहे. त्यामुळे हा आम्हाला हाणून पाडायचा आहे. भविष्यात विद्यार्थ्यांचं भविष्य खूप धोक्यात येणार आहे जर वेटरनरी डॉक्टर्स प्रोड्यूस व्हायला लागले, ज्यांची गरज नाही आहे. आत्तासुद्धा ऑलरेडी खूप जास्त वेटरनरी डॉक्टर्स आहेत जे की अनएम्प्लॉईड आहेत. तर तशी महाराष्ट्राला सध्या गरज नाही आहे. आपल्याकडे पशुधन पण जास्त एवढं पण जास्त नाही आहे. जसं की बाहेरच्या बिहारच्या उत्तर प्रदेश राज्यात पशुधन आपल्यापेक्षा जास्त आहे. तिथं एकसुद्धा प्रायव्हेट कॉलेज नाही आहे. तिथं फक्त गव्हर्नमेंट कॉलेजवरच सध्या त्यांचं चाललं आहे. तर मग त्यांच्यापेक्षा पशुधन आपल्याला कमी असूनसुद्धा महाराष्ट्रात काय गरज पडली अशी की एवढे सगळे प्रायव्हेट कॉलेज एकदम सुरू करायला, की एवढे वेटरनरी डॉक्टर्स त्यांना प्रोड्यूस करायचे आहेत. तर वेटरनरी डॉक्टरांची कमतरता कुठंच नाही आहे. कमतरता फक्त रिक्रुटमेंटमध्ये गव्हर्नमेंट सीट्स भरत नाही आहेत गव्हर्नमेंट जॉब्सच्या, त्यामुळे त्यांना कमतरता दिसते. कमतरता अजिबात नाही आहे वेटरनरी कॉलेज. गव्हर्नमेंट कॉलेजची अवस्था बघितली तर अतिशय बिकट झालेली आहे. तिकडे गव्हर्नमेंटचं अजिबात लक्ष नाही आहे. 3 गव्हर्नमेंट कॉलेज त्यांनी ते काढणार म्हणून ज्याला अप्रूव्ह भेटलेलं अकोल्याला, अहमदनगरला आणि जळगावला, ते वेटरनरी कॉलेज आधी काढायचं सोडून यांनी प्रायव्हेट वेटरनरी कॉलेजचा घाट घातलेला आहे. त्यामुळं ह्या सगळ्याला विद्यार्थ्यांचा विरोध आहे आणि हे सगळे आमचं मागण्या मान्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण. सध्या मुबलक असा वेटरनरी डॉक्टर्स अवेलेबल आहेत महाराष्ट्रामध्ये. अशी वेटरनरी डॉक्टरांची गरज नाही आहे महाराष्ट्राला की कमी पडत आहेत डॉक्टर्स. फक्त महाराष्ट्रात प्रायव्हेट कॉलेजेस काढून यांचा एकच घाट आहे की बेरोजगारी यांनी वाढवायला लागली. या विभागाची यांनी बाजारीकरण सुरू केले. सध्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये वेटरनरी डॉक्टर्स बिना नोकरीचे आहेत, भरपूर आहेत. असं नाही आहे की सगळ्यांनाच नोकरी लागते. त्यामुळं आत्ता सध्या या घडीला महाराष्ट्रात वेटरनरी डॉक्टर्सची अजून काही गरज नाही. आत्ता जी संख्या आहे ती फार व्यवस्थित आहे. त्यामुळं अजून आत्ता तरी काही गरज नाही प्रायव्हेट कॉलेजची महाराष्ट्राला. आणि तुम्हाला काही सांगायचं का त्याबद्दल अजून काही? वेटरनरी कॉलेजेस ज्या उद्देशावर, ज्या बेसिसवर कॉलेजेस उभारण्याचा शासनाचा निर्णय, त्या निर्णयामागे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वेटनरियन्स कमी पडत आहेत. बट बेसिकली इथं वेटनरियन्स अवेलेबल आहेत, वेटनरियन्सला जॉब अवेलेबल नाही आहेत. आणि यानंतरही इंजिनिअरिंग आणि फार्मसीसारखी कंडिशन होणार आहे. फक्त कॉलेजेस वाढतील, अनएम्प्लॉईड सुशिक्षित बेरोजगार वाढतील, फक्त त्यांना रोजगार मिळणार नाही. मग नुसतेच जर तुम्हाला डॉक्टर 5.5 वर्ष घालून या डिग्रीमध्ये घालून जर डॉक्टर प्रोड्यूस करायचे, तर ज्या डॉक्टरांना जॉब नसणार आहेत मग फायदा काय ही डिग्री करून? मग आम्ही का करावं आहे? आणि आम्ही आमच्या फ्युचरसाठी आणि फ्युचर जनरेशनला हा त्रास भोगावा लागू नये त्यासाठी आम्ही ही स्ट्राईक करतो. ओके, चालेल. आता सध्याच्या कंडिशनमध्ये राजस्थानमध्ये प्रायव्हेट वेटनरी कॉलेजेस आहेत सगळ्यात जास्त. प्रायव्हेट वेटनरी कॉलेजेस असल्यामुळं त्या कॉलेजेसचे वेटनरियन्स 15,000 रुपयेच्या जॉबवर, त्यापेक्षा कमी त्या अराउंड त्या जॉबवर मुंबईमध्ये येऊन किंवा त्यांना तिथल्या जॉबसाठी स्ट्रगल करावं लागते. आणि ही परिस्थिती परत महाराष्ट्रात उद्भवू नये त्यासाठी आम्ही स्ट्राईक करतो. अच्छा. आणि एकंदरीत हे स्ट्राईक किती ठिकाणी चालू आहे? स्ट्राईक महाराष्ट्रातील सर्व वेटनरी कॉलेजेसमध्ये चालू आहे. सर्व पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी या स्ट्राईकला बसलेले आहेत. ओके. तरी कोणते राज्य जे त्यामध्ये आपलं नागपूर, परभणी, शिरवळ, उदगीर, अकोला आणि मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय हे सर्व कॉलेजेस याच्या फेवरमध्ये आहेत. आणि सर्व कॉलेजेसमध्ये कॉलेजचं ॲडमिनिस्ट्रेशन, कॉलेजची बिल्डिंग, कॉलेजची TVCC या सर्व गोष्टी बंद आहेत. एकंदरीत तुम्हाला इथे काही त्रास होतोय का शिक्षणासाठी किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल? गव्हर्नमेंटनं प्रायव्हेट वेटरनरी कॉलेज चालू करण्याच्या आधी जे एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं. तिथल्या विद्यार्थ्यांना काय त्रास होतोय काय नाही त्यांना सुविधा द्याव्यात व्यवस्थित. पहिले गव्हर्नमेंट कॉलेज त्यांनी नीट करावेत. आणि जे 3 गव्हर्नमेंट कॉलेज प्रपोज्ड आहेत पण अजूनही त्यांनी सुरू केले नाहीत किंवा कधी सुरू करणार आहेत काही माहीत नाही, तर प्रायव्हेट कॉलेज सुरू करण्याच्या आधी ते गव्हर्नमेंट कॉलेजेस सुरू करावेत. आणि अजूनसुद्धा जर त्यांना वेटरनरी डॉक्टर्स लागत असतील असं वाटत असतील तर बऱ्याच आत्ता जे एक्झिस्टिंग कॉलेज आहे गव्हर्नमेंट त्यांची इनटेक कॅपॅसिटी खूप कमी आहे. जसे की शिरवळ कॉलेजची 60 आहे, उदगीर कॉलेजची फक्त 60 इनटेक आहे. तर त्यांची जर त्यांना डॉक्टर्स हवे असतील तर इनटेक कॅपॅसिटी वाढवावी गव्हर्नमेंट कॉलेजेसची. पण या घडीला प्रायव्हेट वेटरनरी कॉलेजची गरज नाही आहे महाराष्ट्रात. धन्यवाद. प्रायव्हेट वेटनरी कॉलेजेस सुरू करून त्यांचे स्वतःचे खिसे भरू नयेत.